शिवसेनेला बाळासाहेब ठाकरेंचा जो विचार आहे तो विचार घेऊन जर कोणी जर पुढे जर चालत असेल तर या महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षनेते एक आदरणीय एकनाथ शिंदे साहेब चालतात। स्वतःच्या गाड्या वापरल्या, स्वतःचं डिझेल वापरलं आणि या गद्दाराला आम्ही खासदार केलं, परंतु या गद्दाराने उद्धव साहेबांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला। ओरिजिनल पक्ष शिवसेना हा खरा शिंदे साहेबांचा पक्ष होता, त्यामुळे साहेबांनी जो निर्णय घेतला तो लेट का होईना पण थेट घेतला, त्यांचं आमच्या पक्षामध्ये स्वागत आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यामध्ये दम असेल तर त्यांनी येणारी लोकसभा निवडणूक लढवून दाखवावी। आम्ही ज्या पद्धतीने त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न केला त्याच पद्धतीने त्यांना पाडण्याचा प्रयत्न करू। महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात उलथापालथ होते। ऑपरेशन टायगर जवळपास यशस्वी झाल्याचं बोललं जात आहे आणि या संदर्भामध्ये हिंगोली जिल्ह्यातल्या दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत। या साईडला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, तर या साईडला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत। मला सांगा, आष्टीकर साहेब आता तुमच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतील असं सांगितलं होतं। सर्वप्रथम तर आष्टीकर साहेबांनी जो निर्णय घेतला लेट का होईना पण थेट, जर विकास करायचा असेल तर एकनाथभाई शिंदे साहेबांसोबत येणं फार काळाची गरज होती, कारण की हिंगोली लोकसभा हा जर विकास करायचा असेल, कारण की आपली निष्ठा ही धनुष्यबाणाशी असावी आणि आपली निष्ठा ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी असावी। आणि ज्या दिवशी शिवसेनेचा धनुष्यबाण आणि बाळासाहेबांचे विचार घेऊन सन्माननीय शिंदे साहेब जेव्हा पुढे गेले त्याच दिवशी ओरिजिनल पक्ष शिवसेना हा खरा शिंदे साहेबांचा पक्ष होता, त्यामुळे साहेबांनी जो निर्णय घेतला तो लेट का होईना पण थेट घेतला, त्यांचं आमच्या पक्षामध्ये स्वागत आहे। जेव्हा नागेश पाटील आष्टीकर लोकसभेचे उमेदवार होते, तुम्ही अक्षरशः एकमेकाचे कपडे फाटेपर्यंत एकमेकावर टीका केल्या होत्या जोरदार पद्धतीनं। तुम्ही त्यांच्या विरोधात, नागेश पाटील आष्टीकरांच्या विरोधामध्ये एकनाथ शिंदेंनीच उमेदवार दिला होता महायुतीकडनं, आणि आज आता ते तुमच्याच मांडी लावणार आहेत। हे बघा, विषय फक्त विचारांचा वेगळा आहे। जसं आम्ही आमच्या नेत्यांनी सांगितलं की हा शिवसेना हा विचाराच्या बुलबुत्यावर निर्माण झालेला आणि विचारावर काम करणारा पक्ष आहे। जसं आहे की आपण पाहतो शिवसेनेला बाळासाहेब ठाकरेंचा जो विचार आहे तो विचार घेऊन जर कोणी जर पुढे जर चालत असेल तर या महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षनेते एक आदरणीय एकनाथ शिंदे साहेब चालतात, आणि त्या विचाराच्या भरोश्यावरच आज तुम्ही पहा की एकनाथ शिंदे साहेबांची पारडा किती जड झाले। आणि जर तुम्ही पाहिलं उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा टायटॅनिक तरी कमी खाली गेला होता, त्याही पेक्षा उद्धव साहेबांचा पक्ष टायटॅनिक पेक्षाही खाली गेलेला आहे। ही परिस्थिती आज अवघा महाराष्ट्र पाहतोय। मला तुम्ही सांगा, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं काम तुम्ही करता, लोकसभा निवडणुकीमध्ये आष्टीकरांसाठी तुम्ही ज्यांच्या विरोधात लढला होता, आष्टीकर आता त्या शिवसेनेसोबत चालले। हे बघा, नागेश पाटील आष्टीकर 7 दिवसामध्ये आम्ही खासदार केलं। या मतदारसंघातल्या प्रत्येक शिवसैनिकांनी स्वतःच्या घरच्या भाकरी खाल्ल्या, स्वतःच्या गाड्या वापरल्या, स्वतःचं डिझेल वापरलं आणि या गद्दाराला आम्ही खासदार केलं, परंतु या गद्दाराने उद्धव साहेबांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला। हा या ठिकाणी आम्ही त्याचा निषेध करतो आणि निश्चितच, आणि तुला एवढी हुकुमकुम येणं राजीनामा दे आणि परत लोकसभेला उभा राहा, मग तुला कळते तुझी काय अवकात आहे, तर मग तुलाही आम्ही दाखवून देतो काय उद्धव साहेबांची शिवसेना काय आहे ते। अच्छा, शिवसेना आज 60 वर्षाची व्हायली आहे, परंतु 2 शिवसेना झाल्यात, एक शिवसेना सत्तेत आहे आणि एक विरोधात आहे, काय वाटतंय? नाही, हे जर कार्यक्रम चाललेला आहे सगळा भारतीय जनता पार्टीचा आहे। कारण का आहे, शिंदे साहेब जे आहेत हे भारतीय जनता पार्टीच्या बळावर हे कार्यक्रम त्यांनी, तुम्ही बघितलं असाल आता की दिल्लीमध्ये जे ठराव हे जे गट तयार करणं हे सगळ्या गोष्टी त्यांच्या आहेत, फक्त शिंदे साहेबांना समोर केलेल्या आहे। आणि या महाराष्ट्रातून एक पक्ष, या देशातून एक पक्ष संपवण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत आहे। तुम्ही बघितलं असाल गोरगरीब जनतेने या आष्टीकराला जे निवडून दिलेले आहे, आम्ही जे तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक तळागाळातील शिवसैनिक आणि सर्व जनता यांनी जवळजवळ 1.25 लाखाच्या लीडनं आष्टीकरांना निवडून दिलं आणि त्यांनी सगळ्या लोकांचा घात केला। आज प्रत्येक माणूस महाराष्ट्रात काय म्हणत आहे बघा तुम्ही। बरं, 2 शिवसेना झाल्या, आता एक शिवसेना सत्तेमध्ये, तुम्ही सत्तेत आहेत, ते विरोधात आहेत, काय वाटतंय? नाही, सत्तेमध्ये आहेच, कारणच असं आहे की ज्या पद्धतीचा आमचा नेता इतका भक्कम आणि सक्षम आहे। तुम्ही बघा की आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे तळागाळातील लोकांसाठी 24/7 अवेलेबल असतात। कार्यकर्त्यांची जाण, नेत्याची जाण, नेत्याला असणारी मजबूत साथ, ह्या सगळ्या गोष्टीमुळे नाही का ते सत्तेमध्ये असणारच आहेत। आणि दुसरीकडे जर पाहतोय तर ते सन्मान्य त्यांचे निवडून आलेले आमदारांना, खासदारांना जर ते 8-8 दिवस नाही भेटू शकत असतील तर ते बाकीच्या जनतेला, बाकी कार्यकर्त्याला काय न्याय देऊ शकणार आहेत? याच्यावरून आपल्याला फरक स्पष्ट दिसतोय। सतत जे पक्ष बदल व्हायला लागले, तर त्यामध्ये शिवसैनिक म्हणून तुम्हाला काय वाटतं? हे बघा, सतत पक्ष बदल होण्याचं एकमेव कारण आहे, उभाटा गटामध्ये राहून
खासदारकी म्हणजे वसाळगावची पाटीलकी आहे. ना ते जनतेचे कामं करू शकतात, ना मतदारसंघाचा विकास करू शकतात. म्हणून साहेबांनी जो निर्णय घेतला तो स्वागतार्थ आहे. साहेबांनी लेट का होईना पण आमच्याकडे आले. साहेबांचं खूप खूप स्वागत. मला हे सांगा, सतत पक्ष बदल व्हायले तर ते म्हणतायत त्यांचं स्वागत आहे उबाटा गटामध्ये ओसाडगावची पाटीलकी. मुळात या हिंगोली लोकसभेतल्या मतदारांनी सत्तेसाठी मतदानच केलेलं नाही. हे फक्त उद्धव साहेबांच्या निष्ठेसाठी मतदान केलेलं आहे. आणि ती निष्ठा आज गद्दार एक आपले नागेश पाटील आष्टीकरांनी पक्षासोबत केलेली आहे. उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यामध्ये दम असेल तर त्यांनी येणारी लोकसभा निवडणूक लढवून दाखवावी. आम्ही ज्या पद्धतीने त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न केला त्याच पद्धतीने त्यांना पाडण्याचा प्रयत्न करू. मला सांगा, जी महाराष्ट्रामध्ये जे राजकारणाचा स्तर आहे तो आता खालावला गेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय घडामोडी येते. कसं वाटतं तुम्हाला? 100% खालावलेला आहे. प्रत्येक माणूस आपल्या इथे बोला. प्रत्येक खासदार आतापर्यंत झालेला शिंदे गटातच गेलेला आहे. पाहिलं तुम्ही. आता एवढा ढीक तिकडे लावायचा म्हणल्यावर विरोधात तर असलं पाहिजे ना कोणीतरी. आपण जसं आता मैदानात गेल्यावर कुस्ती खेळायला जातो त्यावेळेस समोर पैलवान असला तर मजा येते कुस्ती खेळण्यात. आता हे समोर पैलवानच ठेवायचा नाही म्हणल्यावर कसं होईल? देशाची लोकशाही हरपत चाललेली आहे. प्रत्येक माणूस आता तुम्ही बघत असाल आज दुसरे शरद पवारचे सुद्धा खासदार फोडण्याचे प्रयत्न आज चालू आहेत. काय तुम्ही तुमच्या दमेत निवडून आणा ना. निवडून तुम्ही पूर्ण आणा निवडून आणि मग सत्ता मिळवा. पण असं दुसऱ्याचे खासदार फोडून आपण सत्ता तयार करायची, हे कुठलं दुसऱ्याचं घर फोडायचं आणि आपलं भलं करायचं हे काही योग्य नाही. हे राजकारणातले होणारे बदल बघता तुम्हाला काय वाटतं? हे राजकारणाचे जे बदल आहे ते कसं वाटतं तुम्हाला? नाही, राजकारणात होणारे बदल म्हणजे जसं आता आमच्या मित्रांनी सांगितलं की नागेश पाटील आष्टीकर साहेबांनी नाही का राजीनामा देऊन परत उभा राहून परत निवडून द्या. आम्ही त्यांना ओपन चॅलेंज करतो. आज तुम्ही हिंगोली जिल्ह्याची असणारी परिस्थिती पहा. हिंगोली जिल्हा हा एकमेव एकनाथभाई शिंदे साहेबांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आज कळमनुरी नगरपालिका असो, आज हिंगोली नगरपालिका असो, आज वसमतमध्ये पहा तुम्ही, ह्या सगळं जे आहे तिथं शिवसेनेचं साम्राज्य, शिवसेना या ठिकाणी सत्तेत आहे. आणि ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांनी बंड केला होता त्यांच्यासोबत जे लोक गेले होते आज तेच तर सोडा त्याच्यासोबत दुपटीनं त्यांनी नाही का निवडून नाही का सगळ्या लोकांना आणलेला आहे. तर त्यामुळे नाही का कोणीही आमच्याकडे आले तर अनसेफ नाहीये. तो परत भक्कम शक्तीने नाही का तो निवडून येणार आहे. राहिला विषय 2 पक्षाचा, तर आम्ही पक्ष बदललेला नाही. ओरिजिनल मूळ शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांची आहे. कारण शिवसेना हा पक्ष कमी असून विचार आहे. आणि आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी विचारावर ही पक्ष निर्माण केला होता. उद्धव साहेबांनी विचाराची प्रतारणा केली त्यामुळे त्यांची ती हाल झाली. आज एकनाथ शिंदे साहेब विचार घेऊन चालतायत आणि सदा एकनाथ शिंदे साहेबांचा उदोच असणार आहे. बरं, मला सांगा, आता आष्टीकर तुमच्या सोबत येणार आहेत. तुम्ही विरोध केला होता, ते तुमच्या सोबत येणार आहेत. या व्यतिरिक्त काय जिल्ह्याला ह्यांचा फायदा होणार आहे आष्टीकरांचा? हे बघा, एकतर त्यांच्या जोडीला आता सन्माननीय कळमनुरी विधानसभाचे विकासप्रिय लोकप्रिय आमदार संतोषरावजी बांगर साहेब त्यांच्यासोबत असणार आहेत. आणि या दोघांच्या जोडीला आता आष्टीकर साहेब आल्यामुळं यांना आता केंद्रातून पण निधीची कमतरता पडणार नाही. आतापर्यंत आम्ही फक्त कळमनुरी विधानसभेचा विकास करू शकत होतो. काही ठिकाणी आता ज्या ठिकाणी आष्टीकर साहेब होते तिथे विकास होऊ शकत नव्हता कारण की सत्तेत नसल्यामुळे ते शक्य नव्हतं. आता साहेब आल्यामुळं, आष्टीकर साहेब इकडे आल्यामुळं आता विकास होईल आणि जनतेची कामं झाली पाहिजे. बघा, लोक आल्यानंतर जनतेची कामं झाली पाहिजे. यांच्याकडे गेल्याच्यानंतर एकही काम होत नाही. यांच्याकडे काही व्हिजन नव्हतं. आता उबाटाच्या लोकांना फक्त काय एकच नारा त्यांना पाठ झाला की गद्दारी गद्दारी गद्दारी. हे शब्द आता जुने झालेत. त्यांनी आता काहीतरी नवीन बघावं. कारण की उबाटामध्ये आता कोणी शिल्लकच राहिलं नाही. बघा, कारण की विचाराची जी लढाई होती ती त्यांनी सोडलेली आहे. हिंदुत्व सोडलेलं आहे. त्याच्यामुळे आता कार्यकर्ताच नाही तर त्यांच्याकडे कोणी मतदार सुद्धा नाही. त्यामुळे त्यांनी त्यांचे विचार बदलावेत. उद्धव ठाकरेंनी विचाराशी पडताळणी केली आहे, त्यांच्याकडे विचार राहिले नाही असं म्हणाले, काय शेवटी चुकीचं आहे. उद्धव साहेबांचे विचार हे आजही हिंदुत्वाचेच आहेत. त्यांना फक्त आजपर्यंत जे सांगत आलेत यांना खोटं बोलायची सतत सवय लागली. हे यांनी हिंदुत्व सोडलं, यांनी हिंदुत्व सोडलं. हिंदुत्व कुठेही सोडलेलं नाही. आणि उद्धव साहेबाच्या आजही पाठीशी ठाम इथला शिवसैनिक आहे आणि तो राहणार मतदार सुद्धा आहे. नसता तर 1.25 लाख मतदानाने इथली लोकसभेची सीट लागली नसती. इथली हिंगोली विधानसभेची सीट फक्त 5,000 पडली. कळमनुरीची सीट फक्त 30,000 पडली. मग मतदार नाही हे कसं काय म्हणू शकता तुम्ही? मतदार आहे. पण यांना सतत सवय लागली खोटं बोलण्याची, सांगायची की उद्धव साहेबांनी विचार सोडले. हे शक्य नाही. विचार कधीही सोडणार नाहीत कारण ते बाळासाहेबांचे चिरंजीव आहेत.
तर हे हिंगोली जिल्ह्यातल्या दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते येतं. नागेश पाटील आष्टीकरांनी गद्दारी केली असं उबाठा शिवसेनेचं म्हणणं आहे. तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना म्हणते की विकासाच्या मुद्द्याला धरून नागेश पाटील आष्टीकर यांनी उद्धव ठाकरेंचा हात सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत, अशा ह्या प्रतिक्रिया येतात. माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.